आता कसं वाटतंय मामा? बरं आहे. औषधं घे म्हणजे पूर्ण बरं वाटेल. मी दुपारचं जेवण केलंय ते वेळेवर जेवायचं, त्यानंतरची औषधही घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं अजिबात कसलाही विचार करायचा नाही, शांत आराम करायचा इथे, कळलं? मी आजारी पडून की तुझ्यातली मीरा टीचर जागी होते. सुखाचा संसार करशील तू, सासरी सगळ्यांची मनं जिंकशील तू. हो, पण तू सासरी गेल्यानंतर माझी काळजी घ्यायला कोण आहे? का आपण आदित्याला घर जावई करून घेऊया? हा मामा, अरे ए राजा, काय झालं सांग ना. नाही, तू माझी काळजी करू नकोस, मी बरा आहे. सांग काय काय झालं? मामा, ऍक्च्युली मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ते आदित्य म्हणत होता की काय ते स्पष्टपणे बोल ना, सांग ना. मामा, आदित्य विचारत होता की आपण रजिस्टर मॅरेज करूया का? मामा, म्हणजे तो फक्त विचारत होता. लग्नात खूप खर्च होतो ना, म्हणून त्याला ही कल्पना सुचली. आणि तुला विचारल्याशिवाय आम्ही तसंही काही करणार नाही आहोत. तू सांग तसंच करू आपण. फक्त मनात आलं म्हणून मी तुझ्याशी. शांत हो, शांत हो, शांत. योग्य विचार आहे. आदित्यचा निर्णय आहे, मला मान्य आहे. आता लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. मामा, तू थँक्यू 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 सो मच मामा. मला किती टेन्शन आलं होतं माहितीये. मला काही कळतच नव्हतं काय करावं, कसं बोलावं तुझ्याशी. आणि तू लहानपणापासून तू अशीच आहेस, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस. खूप सहन केलंयस ग तू. दुसऱ्याचा विचार तू आधी करतेस, त्यातल्या त्यात मधुराचा जास्त. आता तू तुझा विचार कर. तुम्ही दोघेही मला तितकेच प्रिय आहात, पण मला तुला आता सुखी झालेलं पाहायचंय. आदित्यला सांग, मामाला हा निर्णय योग्य वाटला, मान्य आहे. आणि एक सांगायचं तुला, तुमची जोडी ना जराशी नाही, खूप गोड आहे. काय म्हणतात ते त्याला, लक्ष्मी नारायणाचा जोडा वगैरे वगैरे. आदित्य, ऐक ना, आपण आता कॉफी प्यायला जाऊया. चल. कॉफी आत्ता? हा, म्हणजे मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. तिला नक्कीच प्रपोज करायचं असणार. मलाही तुझ्याशी बोलायचं. काय सांगतोस? अरे वा, बेस्ट. मग आपण जाऊया. ऐक, बोलायचं आहे पण आत्ता नको. आत्ता आपण ऑफिसला जाणं जास्त महत्वाचं आहे. मिहिर आणि त्याची फॅमिली वाइंड अप करतायत, सो आपण तिथे असायला हवं. हो बरोबर आहे आदित्य, पण मला फार वेळ नाही लागणार. आपण लगेच जाऊन ऑफिसला. ऐक ना मधुरा, प्लीज प्लीज. तसंही त्यांनी आपल्याला लवकर बोलावलं. आय होप यू अंडरस्टँड अँड अप्रिशिएट. हो बरोबर आहे तुझं. आत्ता नको झाला, पण मग आत्ता नाही तर संध्याकाळी येशील का तू माझ्यासोबत? आता जर हिला नाही म्हणालो तर ही परत चिडचिड करेल. आज संध्याकाळी जाऊन हिला सगळं खरं खरं सांगून टाकतो. बस, खूप झाला. संध्याकाळी जाऊया. बघा, संध्याकाळी तुझी सगळी कामं सोडून माझ्यासोबत यायला लागेल. येईन. गुड गुड. मीरा, हा, गेली नाहीस का ग अजून? काही काय निघतेच आहे, उशीर झाला जरा. हो ना, तरी म्हटलं अजून घरात कशी. आता येताना मी आदित्यला आणि मधुराला पाहिलं. मधुरा जाम खुश दिसत होती. हो, त्यांना लवकर निघायचं होतं ना, म्हणून ते पुढे गेले. हो का? मला तुझी फार काळजी वाटते म्हणून सांगते. आदित्य आणि मधुरा बराच वेळ सोबत असतात नाही? मावशी एका ऑफिसमध्ये काम करतात ते, मग सोबत तर असणारच ना. खूप भाबडी आहेस तू खरंच. लक्ष ठेव बाई, लक्ष ठेव, नाही तर भलतंच होऊन जायचं. मावशी, एक मिनिट, काय बडबडते सगळं तू?
काही नाही बडबडत आहे ग, तुझ्या काळजीपोटी बोलते बाळा मी. खरंच काळजी वाटते मला तुझी. बरं ते जाऊ दे, मला तुला एक सांगायचंय. मला खरंच उशीर होतोय. मी संध्याकाळी बोलू ना आपण. अगं बाई, तुझ्या चांगल्याच आहे ग, म्हणून तुला इथे एकांतात गाठलं. काय सांग लवकर. मी एक छानसं स्थळ आणलंय अगं. चांगला आहे मुलगा, अगदी तुला सूट होणारा. श्रीमंत आहे, घरदार चांगलं आहे, नातेवाईकात वजन आहे. मावशी काय बोलतेस तू? तुला सगळं माहिती आहे ना? मग तरी हो मला माहिती आहे ग, पण मला हे माहिती आहे की तुझं मधुरावर खूप प्रेम आहे. तिला तू दुःखात नाही पाहू शकत. आणि मला असं वाटतं की वयानुसार कामानुसार ती दोघं जण एकमेकांना जास्त योग्य आहेत अगं. म्हणून मला असं वाटलं की मधुराचा हा वेडेपणा पाहून तू तुझा निर्णय बदलवशील असं वाटलं मला. बघ म्हणजे मी तुझ्या प्रेमापोटी बोलते बाळा. मी खूप काळजी आहे मला तुझी, म्हणून ही गोष्ट तुझ्या कानावर घालतीये. चुकून तुझा निर्णय बदललाच तर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मावशी. नाही बदलणार तो. माझा विचार पक्का आहे. केलं हे घर माझ्या हातून. एवढा प्रयत्न करते मी जीवाच्या आकांताने, पण नाही. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलो उठणं. आदित्य, अभिनंदन. कशाबद्दल? आजपासून तुझ्यावर एक मोठी जबाबदारी येणार. कळलं नाही मला. आपलं कुठलं नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे का? हवं तर तसे समज. आजपासून हे ऑफिस तुझं. मस्करी करतोयस माझी? अरे नाही, खरं बोलतोय मी. का माहित नाही, पण मला आणि बाबांना तुझ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे. म्हणजे बाबांनी असा निर्णय घेतला की आजपासून ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवायची. अरे पण मी तर आय नो तू नवीन आहेस, पण तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि पॅशन जास्त महत्वाचं आहे ना. तुझ्या इतका चांगला एम्प्लॉई आम्हाला कधीच सापडला नाही. मिहीर, माझा विश्वास बसत नाहीये. आय मीन, अरे हे स्वप्नासारखं आहे सगळं. स्वप्न नाही, हे तू डिझर्व करतोस. टेन्शन आलंय मला. म्हणजे मला जमेल नाही सगळं. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना. मग झालं तर. तुला खूप मिस करू आम्ही. खूप वाईट वाटतं तुम्ही सगळे जात आहे. आय नो, पण आता काही ऑप्शन नाहीये माझ्याकडे. तिथे थांबून नाही चालणार. आणि तिकडे बाबांना सुद्धा मदत लागेल ना माझी. त्यांची जबाबदारी आहे माझ्यावर. एनिवे, आदित्य सर, नाही म्हणजे तुम्ही आमचं ऑफिस छान सांभाळलंच, पण मीरा ताईला सांभाळण्याची जबाबदारी जरा लवकर उचला. तेच चाललंय आमचं. आम्ही असं ठरवलंय की कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेजची सगळी प्रोसिजर करायची. आणि एकदा का लिगली नवरा बायको झालो की मग मधुराला सांगायचं. व्हॉट ग्रेट न्यूज यार. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अजून एक गुड न्यूज देऊ तुला. काय? मधुरा 2 दिवस नसणार आहे. म्हणजे आम्ही दोघं ऑफिस टूर साठी बाहेर जातोय. कॅन आय सजेस्ट यू समथिंग? माझ्या मते तुम्ही दोघं लग्न करून टाका. कसं आहे बघ, तुम्ही जरी रजिस्ट्रेशन केलं तरी मधुराला समजावं लागणार आहे, आणि लग्न जरी केलं तरी तिला समजावं लागणार आहे. सो कशाला उगाच घोंगडं भिजत घालायचं. दे बार उडवून. हे चांगली आयडिया आहे. नाही नाही, खरं आहे तुझं, पण खूप मोठा डिसिजन आहे. हे बघ,
माझ्या मते अशा संधीचा तुम्ही दोघांनी फायदा करून घ्या. तुम्ही जर लग्न केलं तर मधुराकडे काही ऑप्शनच नसेल मान्य करण्या वाचून, है ना? ओके, मी विचार करतो. कर कर विचार कर. आणि हो, पार्टी द्यावी लागेल ना मला. आदित्य सर, ऑल द बेस्ट. कामं पूर्ण करा आणि जाऊन लग्न कर. मिहीर, थँक्स वन्स अगेन. बाय. कसल्या गोळ्या घेता आनंदराव? अरे ऍडव्होकेट साहेब, या या या, बसा 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 बसा. कसला आजार पण म्हणायचं? नाही नाही, आता उतार वय झालं याचा पुरावा आहे. काय झालं ना की लगेच गोळ्या सुरू होतात. ही दगदग आता शरीराला मानवत नाही हो. आनंदराव, शरीर आहे ते, थकणारच. बघा, आपली किती काही इच्छा असली ना तरी असा त्रास होणारच. तरी निसर्ग येतो, तो आपलं काम करणारच. खरंय, तुम्हाला सांगतो इतकं सुद्धा टेन्शन सहन होत नाही. बरं, मग तुमचं एक टेन्शन कमी करायला काहीतरी घेऊन आलोय. हे बघा, हे तुमचे विल्स पेपर. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड केल्यात. वा 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 वा. आता बरंच माझं टेन्शन हलकं होईल. हे काम मार्गी लागलं. अरे देवा, दादाने एक त्या ऍडव्होकेटच्या मागं लागून करून घेतलेलं दिसतंय. आता माझ्या प्लॅनचं काय करायचं? दादाला फसवून हे सगळं माझ्या अथर्वच्या नावानं करायचं होतं मला. झाला माझा प्लॅन चौपट. आता एकच पर्याय आहे, या पोरींची लवकरात लवकर लग्न लावून त्यांना इथून घालवणं. त्या गेल्या की मला काहीतरी करता येईल. ते इथून जाव्या यासाठी काही का होईना मला ते करावंच लागेल. लागा कामाला. काय झालं अरे, असं काय बोलायचं होतं जे फोनवर सांगता येत नव्हतं? कारण गुड न्यूज दिल्यानंतर तुझा हा चेहरा बघता नसता आला मला. गुड न्यूज? दोन. पहिली गुड न्यूज अशी आहे की मिहीर आणि त्याच्या बाबांनी ऑफिसची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली. प्रमोशन झालंय माझं. आदित्य, अभिनंदन. हेच बघायचं होतं मला. आणि दुसरी गुड न्यूज? ओके, दुसरी गुड न्यूज अशी आहे की ऑफिस टूरसाठी मधुरा 2 दिवस बाहेर चालली आहे. ओ, हे कधी ठरलं? आजच मिहीर बोलला मला. सो मला असं वाटतं की आपण रजिस्ट्रेशन करण्यापेक्षा डायरेक्ट लग्नच करून टाकू. म्हणजे मधुरा इथे नसेल तर आपल्याला सगळं सुरळीत करता येईल. काय आदित्य? वाटलंच मला वाटलंच होतं तू अशीच रिॲक्ट होणार, म्हणून मी फोनवर काही बोललो नाही. आदित्य, रजिस्ट्रेशन पर्यंत ठीक होतं, पण मधुराला न सांगता लग्न म्हणजे? मग मीरा, ऐक माझं, ही अशी संधी परत नाही चालून येणार. आणि रजिस्टर केल्यानंतर तिला समजावणं आलंच, त्यापेक्षा लग्न केल्यानंतरच समजावणं तिला. नाही आदित्य, आय एम सॉरी, पण तुझं म्हणणं कितीही खरं असलं ना तरी मला ते नाही पटत. आदित्य, मी आधीच मधुराला फसवतो आपल्याबद्दल काहीही न सांगून. तर मला असं काहीही करायचं नाही ज्याने आणखी प्रॉब्लेम्स होतील आमच्या नात्यात. तुला काय वाटतं, हे जर तू सांगून केलंस तर नात्यात काही प्रॉब्लेम्स येणार नाहीयेत? अरे पण निदान कोणाला फसवल्याचं गिल्ट तरी नाही येणार. आदित्य, लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मधुराला अंधारात ठेवून मी ते नाही करू शकत. ओके, काय करायचं तूच सांग.
मीरा, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की एकदा आपण लग्न केलं असतं तर तिला ते एक्सेप्ट करण्यापासून दुसरा पर्याय नसता. आणि तसंही मामांनी आपल्याला परमिशन दिलीच आहे रजिस्ट्रेशन करण्याची. एक काम करू, मी मामांशी बोलतो लग्नाबद्दल. हे बघ, आता मधुरा इथे नाहीये तर आपल्याला सगळ्यांशी मोकळेपणाने नीट बोलता येईल. आदित्य, मला खरंच खूप भीती वाटते. अरे मामा काय बोलेल? मीरा मीरा, अजिबात घाबरू नकोस. आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. अरे पण आपल्याला जे वाटतंय ते फक्त मामांना विचारायला आलोय. काय रे, अचानक बोलवलं तुम्हाला? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? कशाबद्दल? आमच्याबद्दल. मामा, इतके दिवस मधुरा आजूबाजूलाच असल्यामुळे आम्हाला तुमच्याशी नीट बोलता येत नव्हतं. आता ती कामानिमित्त बाहेर गेली असो, आम्हाला तुमच्याशी आमच्याबद्दल नीट बोलता येईल. तुमच्याबद्दल काय बोलायचं? मी मीराशी सगळ्या विषयांवर बोललेलो आहे. मधुरा आता घरी नाही असो, मला असं वाटतंय की मी आणि मीराने लग्न करावं. काय? मामा प्लीज शांतपणे ऐकून घ्या. मधुरा आता घरात नाहीये तर सगळं सुरळीत होईल. ती जर इथे असेल तर आमचं लग्न होऊ देईल की नाही माहित नाही. मीरा, मीरा, तुलाही असंच वाटतं? रजिस्ट्रेशनची परवानगी दिली आहे ना मी तुम्हाला, ते पुरेसं नाही झालं? मधुराच्या मागे हे सगळं करणं हे चुकीचं वाटत नाही तुला? मामा मला मान्य आहे की मधुराच्या मागे हे सगळं करणं चुकीचं आहे. पण तुम्हालाही माहितीये मधुरा किती हट्टी येते. एकदा लग्न झालं हे जर तिला कळलं तर ती कदाचित विरोध करणं बंद करेल. नाही, मला मान्य नाही. त्यातून तुम्हाला घाई झाली असेल ना तर तुम्ही लग्न करा. माझा तुम्हाला सपोर्ट नाही. मामा मामा प्लीज शांत हो रे. हे बघ, कोणालाही दुखावून आम्हाला काहीही करायचं नाहीये. तो फक्त हे सांग. आपलं बोलणं झालं होतं ना? झालं होतं ना बोलणं? तुला कळत नाही? जे काय करायचं असेल ते मधुराला सांगून. मामा ऐक. तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना, आम्हाला हे सगळं नाही पटणार. त्याने कसं त्रास करून घेतला स्वतःला बघितलं. आपण मामाला फक्त विचारायला आलो होतो. मला काय माहित मामा असे रिॲक्ट होतील. पण आता आपल्याकडे काहीही पर्याय नाही. तुला कळतंय का? पर्याय आहे. पर्याय आहे मीरा. आपण पळून जाऊन लग्न करायचं. नाही आदित्य, हे बघ, अशी हार नको माणूस. आपण खूपच घाई करतो आदित्य. मीरा, आपण जर असाच वेळ वाया घालवत राहिलो तर ही संधी पण आपल्या हातून निघून जाईल. कळतंय का तुला? ती वेळ आली आहे मीरा. नाही आदित्य, ती वेळ नाही आली अजून. मग काय करायचं?